यानंतर बातमी मुंबईतून येते। मुंबईतील वाकोल्यात एका अल्पवयीन मुलीची धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या केल्याच्या घटनेने खळबळ उडाली। रात्री 8च्या सुमारास युनिव्हर्सिटी रोड परिसरात ही घटना घडली। या प्रकरणी पोलिसांनी आरोपी तरुणाला अवघ्या काही तासात अटक केली। एकतर्फी प्रेम प्रकरणातून ही हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला। संबंधित तरुणी आणि आरोपी युवक एकमेकांचे चांगले परिचयाचे होते। काल संध्याकाळी हे दोघे एकमेकांना भेटले असता कोणत्या तरी कारणावरून दोघांमध्ये वाद झाला। हा वाद इतका विकोपाला गेला की आरोपी तरुणाने धारदार चाकूने मुलीची गळा चिरून हत्या केली। हत्या करून तो पळून जात असताना पोलीस आणि पोलिसांच्या मदतीने त्याला पकडण्यात आलं। तो सध्या आमच्या ताब्यात आहे। मुलीला तात्काळ हॉस्पिटलाइज करण्यात आलं। तिथे तिने डेथ बिफोर ॲडमिशन झालं। ते दोघेही एकाच शेजारी राहतात अशी प्राथमिक माहिती मिळाली असून त्यांचं एकतर्फी प्रेमातून होणे झाले हत्या केली असावी असा प्राथमिक संशय आहे। पिंपरी चिंचवडच्या खराळवाडीत सिमेंटचे गट्टे डोक्यात घालून हत्या करण्यात आली। हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव सुहास हळदणकरे। या प्रकरणी पिंपरी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले। हे आरोपी काँग्रेसच्या माजी नगरसेवकाचे कार्यकर्ते आहेत। मयत सुहास हळदणकर देखील त्याच नगरसेवकाचा कार्यकर्ता होता। मात्र काही दिवसांपूर्वी त्याने त्याची साथ सोडली होती। सुहासने महापालिकेच्या बालभवनमध्ये असणारे सुरक्षा रक्षक हटवण्याची मागणी केली। त्याच रागातून सुहासची हत्या केल्याची कबुली आरोपींनी दिली आहे। एरवी फक्त विरोधकच नाही तर स्वतःच्या पक्षातल्या नेत्यांवरही आगपाखड करणारे नेते अशी नारायण राणेंची ओळख। मात्र वाढदिवसाच्या निमित्ताने नारायण राणेंनी आपला परखड सूर बाजूला ठेवून स्वपक्ष आणि विरोधकांची तोंड भरून स्तुती केली। काँग्रेस नेते नारायण राणेंच्या 65टीचा कार्यक्रम मुंबईत पार पडला। यानिमित्त सर्वपक्षीय नेत्यांना निमंत्रण देण्यात आलं होतं। यावेळी गडकरींनी राणेंचं तोंड भरून कौतुक केलं। राणे शिवसेना सोडून गेले नसते तर महाराष्ट्राचं राजकारण वेगळ्या दिशेने गेलं असतं असं सूचक वक्तव्य गडकरींनी केलं। जर राणे साहेबांनी शिवसेना सोडली नसती तर आजचं महाराष्ट्राचं राजकारण वेगळ्या दिशेने गेलं। त्यावेळी म्हटलं होतं की तुम्ही आधीतून निघाल्याने सोपाट्यात पडल्या सोयील साहेब काँग्रेसमध्ये गेला, तुम्ही जाऊ नका। काँग्रेस तुमच्याकरता उपयोगाची नाही। कारण सुशील कुमार शिंदेना माहित आहे की हायकमांड हातली की आपल्याला हातावर। तुम्हाला सांगतो टीव्हीवर पाहतो मला आनंद वाटतो। माझा एक मित्र दिल्ली ज्या दिवशी वाजपेयी साहेब तुमच्याकडे संध्याकाळी टीव्हीवर वारंवार दाखवतो मला फार आनंद वाटतो। घमेंड वाटले माझ्या मित्राबद्दल। आज देशात नंबर 1चा मंत्री म्हणून आमचा नितीन। अहमदनगर जिल्ह्यातील पांगरमर विषारी दारूकांड प्रकरणाची सीआयडी चौकशीची मागणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केली। या संदर्भात अण्णा हजारेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिलं। तसंच अवैध दारू भट्ट्या मोठ्या प्रमाणावर वाढल्याबद्दल अण्णा हजारेंनी चिंता व्यक्त केली। उत्पादन शुल्क आणि पोलीस अधीक्षकांच्या दुर्लक्षीपणामुळे पांगरमर विषारी दारूकांड प्रकरणात 13 जणांचा बळी गेल्याचा आरोप अण्णांनी केला आहे। शेतकऱ्यांचं संपावर जाण्याचं अस्त्र हे आता जवळपास महाराष्ट्रभर पसरल्याचं चित्र दिसतंय। कारण पुणतांब्यानंतर आता नांदेड जिल्ह्यातल्या अर्धापूरमधल्या शेतकऱ्यांनी संपावर जाण्याचा इशारा दिला। शेतीमालाला उत्पादनावर आधारित हमीभाव देण्याची मागणी झालेल्या बैठकीत करण्यात आली। याच मागणीसाठी 7 जून रोजी मोर्चाचं नियोजन करण्यात आलंय। मागणी पूर्ण न झाल्यास गावोगावी आंदोलन पसरवून संपावर जाण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे। राज्यात 24 तासात तापमान 2 ते 3 अंश सेल्सिअसनं वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला। मध्य भारतात असलेल्या उच्च दाबाच्या क्षेत्रामुळे पूर्वेकडून महाराष्ट्रात उष्ण वारे वाहत आहेत। त्यामुळे मुंबईसह मराठवाडा आणि विदर्भातल्या तापमानात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। आधीच राज्यातल्या बहुतांश जिल्ह्याचं तापमान 40शी पार आहे। यात गेल्या काही दिवसात थोडी घट पाहायला मिळाली होती। मात्र यामध्ये पुन्हा एकदा वाढ होण्याचा इशारा हवामान खात्यानं वर्तवला आहे।